श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीचा दुसरा दिवस ब्रह्मचारिणी देवीच्या नावाने पूजला जातो। तर या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते। म्हणजे ब्रह्मचारिणी देवीची कथा कोणती ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर नवशक्तीपैकी ब्रह्मचारिणी हे दुर्गेचे दुसरे रूप आहे। येथे ब्रह्म या शब्दाचा अर्थ तपस्या आहे। ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी। नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी या मातेची पूजा केली जाते। या दिवशी साधकाचे मन स्वाधिष्ठान चक्रामध्ये स्थिर होते। या चक्रात मन स्थिर करणाऱ्याला तिची कृपा आणि भक्ती प्राप्त होते। या देवीचे रूप अतिशय देखणं आणि भव्य आहे। तिच्या उजव्या हातात जपमाळा, डाव्या हातात कमंडळू असतो। तिने पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला। त्यावेळी नारद मुनीने तिला भगवान शंकर पती मिळावा म्हणून यासाठी कठोर तपश्चर्या सांगितली होती। या तपस्येमुळे या देवीला तपश्चारिणी किंवा ब्रह्मचारिणी असे म्हणतात। 1000 वर्षापर्यंत तिने फळ खाऊन तपश्चर्या केली। उपवास काळात तिला ऊन आणि पावसाचा भयानक त्रास सहन करावा लागला। या तपश्चर्येनंतर 3000 वर्षांपर्यंत केवळ जमिनीवर पडलेली बेलपत्र खाऊन तिने दिवस काढले। यानंतर सुकलेले बेलपत्र खायचे सोडून दिल्यामुळे तिला अपर्णा हे एक नाव पडले। अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केल्यामुळे तिचे शरीर क्षीण झाले होते। तिची ही अवस्था पाहून तिची आई मेना खूप दुःखी झाली। तिने तिला या कठीण तपस्येपासून मुक्त करण्यासाठी उमा अगं नको ग नको अशी हाक दिली। तेव्हापासून देवी ब्रह्मचारिणीच्या पूर्वजन्माचे उमा हे देखील एक नाव पडले। तिची तपस्या पाहून त्रिलोकात हाहाकार उडाला। सर्व देवी देवता तिच्या तपश्चर्येची प्रशंसा करू लागले। शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितले की हे देवी, आजपर्यंत इतकी कठोर तपश्चर्या कुणीही केली नाही। तुझ्या तपश्चर्येची सगळीकडे प्रशंसा होत आहे। तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल। भगवान शंकर तुला पती रूपामध्ये प्राप्त होतील। आता तू तपस्या सोडून लवकर घरी जा। लवकर तुझे पती तुला घ्यायला येतील असा वर त्यांनी दिला। ब्रह्मचारिणी भक्तांना अनंत फळे देणारी। तिची उपासना केल्याने मनुष्याचा तप, त्याग, वैराग्य, संयमात वाढ होते। देवीच्या कृपेने मानवाला सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते। अशा प्रकारे ब्रह्मचारिणी ही दुर्गेचे दुसरे रूप आहे आणि या देवीची पूजा आपल्या घरामध्ये नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी केली जाते। अशा प्रकारे ही ब्रह्मचारिणी देवीची कथा तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि कथा आवडल्यास नक्कीच ब्रह्मचारिणी माता की जय असे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। धन्यवाद।